आज मी तुम्हाला काही वेगळं स्पेशल काही दाखवणार नाही आहे. एक फक्त नॉर्मल रुटीन जे मी फॉलो करते, कारण जसं तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊनमुळे दुसरं काही करू शकत नाही आहे. सो आज आमच्या घरात आहे भगत ताराचंद. ॲक्च्युली सनी ला काहीतरी वेगळं खायचं आहे खूप दिवसांपासून. म्हणजे आता खरंच खूप बोर व्हायला लागलं आहे तेच खाऊन. सो त्याला अचानक आज भगत ताराचंदची आठवण आली. सो ही वॉज लाईक की डू समथिंग लाईक दॅट, एक दाल तडका. आणि जे आम्ही युजली भगत ताराचंदमध्ये जाऊन खातो, ज्यांना भगत ताराचंद माहीत नसेल, बॉम्बेमध्ये एक पॉप्युलर फेमस रेस्टॉरंट आहे भगत ताराचंद. त्यांचं खूप मोठं चेन आहे अँड एकदम यम्मी फूड तिथे मिळतं, ओनली व्हेजिटेरियन फूड. सो आज मी काहीतरी थोडंसं तसं ट्राय केलं आहे. मी दाखवतेच तुम्हाला की मी काय बनवलं आहे. सो मी बनवले आहेत आलू फ्राय ज्याला म्हणतात, आणि माझं थोडंसं मसाला त्यात जास्त झालेला आहे, बट इट्स ओके. आय जस्ट होप टी टेस्ट सुद्धा सेम असेल. आणि दाल तडका. सो ह्यांची दाल तडका बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ऑफकोर्स मी यूट्यूबवरनं शोधूनच केले, कारण मला माहीत नाही ते कसे बनवतात. काय नाही, खूप सिम्पल आहे ॲज पर त्या रेसिपी. आता आय डोंट नो ती खरं तशीच बनवतात की नाही. मूग डाळ घेतात, त्याला भिजवतात आणि नॉर्मल आपलं हिंग, मीठ, हळद टाकून शिट्टी देतात, शिजवून घेतात. आणि मग शिजल्यावरती एका भांड्यामध्ये काढून ठेवतात. अँड देन आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे. तडकामध्ये ते तेल गरम करतात, जिरं खूप सारं टाकतात, मिरची टाकतात, आणि मेन म्हणजे कांदा, आपला कांदा चिरून घ्यायचा, तो प्रॉपर फ्राय करून घ्यायचा, आणि तो फ्राईड कांदा त्या तेलामध्ये टाकायचा. आणि मग ते जे आपली फोडणी तयार होते ती त्या वरणात टाकायची आणि त्या डाळीत टाकायची. अशी ती त्यांची दाल तडका जे म्हणतात ते बनतं. आय डोंट नो ती अशीच बनते की नाही, पण जे यूट्यूबवर दाखवलं तेच मी फॉलो केलं आहे. आय जस्ट होप ती टेस्ट तशीच असेल. युजली मी खात नाही, मला नाही आवडत वरण वगैरे. सो मला त्याची एक्झॅक्टली टेस्ट माहिती नाही आहे, बट लेट्स सी. आय एम होपिंग फॉर द बेस्ट की ह्या दोघांनासुद्धा आवडेल, कारण हे दोघं खूप फॅन आहेत दाल तडकाचे. सो आय जस्ट ट्राईड इट. सो आजचा आमचा मेनू आहे चपाती, आलू फ्राय, दाल तडका अँड जिरा राईस, कारण त्याच्याबरोबर ह्यांना जिरा राईस खायला आवडतो. सो इट्स लाईक अ भगत ताराचंद डे. आज आम्ही भगत ताराचंद घरात आणलेला आहे अँड आय एम सुपर एक्सायटेड. एनिवेज, आज आम्ही आणि येस, मी एक स्वीट डिश बनवते आहे. फर्स्ट टाईम ट्राय करते. ॲक्च्युली खूप सारी केळी होती खूप दिवसांपासून. सो ती केळी आता खराब होत चाललेली, तर मग आय थॉट ऑफ मेकिंग समथिंग आउट ऑफ दॅट. तर आमच्याकडे केळ्याचे उंबर बनवले जातात. आय डोंट नो किती जागांवर हे बनतं. सो आज मी तुम्हाला एक त्याची छोटीशी रेसिपी दाखवणार आहे. सिम्पल आहे, खूप यम्मी लागते. मेन म्हणजे खूप टेस्टी लागते, मला प्रचंड आवडते, पण मी कधी तिला ट्राय नाही केली. सो लेट्स सी. आणि एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची, आज मी नायसाला एक नवीन फूड इंट्रोड्यूस करणार आहे. बिकॉज इट्स बीन 1 वीक आम्ही तिला प्रॉपर फूड जे इंट्रोड्यूस केलेलं ते तिला पचलं पण आहे. आणि आय एम सुपर एक्सायटेड, वेदर मी हॅपी आहे, कारण आम्ही तिला ह्या पूर्ण वीकमध्ये जे दिलं, 3 डेज मी तिला मँगो दिलं. त्याच्यानंतर आमच्याकडचं मँगो संपलं, मग मी तिला बनाना दिला आणि ते तिने आवडीने खाल्लं. रेदर ती ते फ्रूट्स एकदम आवडीने खाते. खूप लोकांचे मला कमेंट्ससुद्धा आलेले आहेत की जस्ट बिकॉज तू खूप सारे मँगोज खाल्ले म्हणून नायसा खूप स्वीट आहे. थँक्यू सो मच त्याच्यासाठी, मला खूप बरं वाटलं. आणि येस, थँक्यू सो मच. तुम्हाला माझे दोन्ही पण ब्लॉग्स आवडले, तुम्ही मला खूप भरभरून प्रेम दिलं आहे. थँक्यू सो मच. सो मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज तिला कोणतं न्यू फूड इंट्रोड्यूस करणार आहे. इट्स लाईक ॲक्च्युली हे आईने मला दिलं आहे, आईने बनवलं आहे. ह्याला आम्ही कन्हेरी म्हणून म्हणतो. हे खूप गोष्टींपासून बनवलं जातं. मला त्याच्यातले एक्झॅक्टली इंग्रेडियंट्स नाही माहिती आहेत, पण गहू नाही माहीत, पण तांदूळ, डाळ, असं खूप वेगवेगळे व्हरायटीज आहेत, त्याच्याने हे बनलं जातं. सो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी हे कसं बनवते आहे. जर तुम्हाला हे कसं बनलं आहे पाहिजे असेल तर मी हे नक्की शेअर करेल आईला विचारून, बिकॉज हे मला माहीत नाही हे कसं तिने बनवलं आहे. बट दिस इज रिअली हेल्दी फॉर बेबी. युजली आमच्या इथे हेच देतात बेबीजला, आणि हे खूप टेस्टी पण बनतं असं मला माझी आई म्हणते. जसं मी स्वीट लवर नाही आहे, हे स्वीट असतं. सो हे नॉट नेसेसरी हे स्वीट आहे, आपण हे कसंही बनवू शकतो, पण ॲज ऑफ नाऊ मी ते स्वीट बनवणार आहे. आणि येस, बाकी काय नाही, दाखवते मी मला आता रेसिपी काय करते मी ते.
सो तुम्हाला स्वीट दाखवण्याच्या आधी मी दाखवते की कण्हेरी कसे बनवलं जातं. कारण आता जसं मी बोलली, नायसा टाइम टू टाइम आहे, ती टाइम टू टाइम उठते आणि तिला उठल्या उठल्या भूक लागते. युजली हे दुधात बनवलं जातं. हे दुधात आपण बनवलं तर अजून चांगलं असतं, पण जसं तुम्हाला माहीतच असेल मी अजून तिला बाहेरचं दूध चालू केलं नाही. सो आपण ज्या भांड्यात बनवणार आहोत ते भांडं घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं. मेन म्हणजे हे 1 चमचा टाकलं तरी खूप बनतं. सो फॉर अ स्टार्ट मी हे 1 चमच्यानेच बनवणार आहे, जास्त नाही घेणार आहे. कारण जसं मी बोलले तिचं फर्स्ट टाईम आहे, सो तिला ते आवडायला सुद्धा पाहिजे, म्हणून मी 1 स्पून घेतलं आहे. आणि त्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. जिरा राईस बनतोय म्हणून एवढा आवाज येतो. मी युजली जिरा राईस प्रिफर करते की कुकरमध्येच बनवू, कारण सर्वात बेस्ट इज की ती फटाफट बंद जातं. आणि मेन म्हणजे गॅस खूप वाचलं जातं. जर आपण बाहेर बनवायला गेलो तो गॅस खूप वेस्ट जातो. सो गॅस वाचवण्यासाठी यू शुड डू एव्हरीथिंग इन कुकर, असं मला बोलतं. पण येस, कुकरची टेस्ट वेगळी लागते आणि आपण बाहेर जे करतो गोष्टी त्यांची टेस्ट वेगळी लागते. सो ॲज पर युअर जसं हवं तसं करू शकतात. पण मी इव्हन टाईम वाचवण्यासाठी आणि गॅस वाचवण्यासाठी मी सगळं कुकरमध्येच डायरेक्ट करते. हे जे आहे आपण तुम्ही हे जाड सुद्धा करू शकतात, इवन ते पेज सारखं पातळ सुद्धा वेगळं. अजून माझं थोडंसं जाड झालंय म्हणून मी यात पाणी टाकणार आहे. कारण फॉर स्टार्ट मला तिला एक लिक्विड फॉर्ममध्ये द्यायचं आहे, मग थोडं थोडं पचायला लागलं तर मग मी तिला थोडंसं सॉलिड फॉर्ममध्ये द्यायचं आहे. आता हे थोडं शिजलं गेलं आहे आणि हे लगेच शिजतं, ह्याला काय वेळ नाही लागत. दिस इज व्हेरी क्विक. आता हे शिजल्यावर आपल्याला ह्यात तूप, मीठ आणि गूळ टाकायचं आहे. मी साखरेची तिला सवय लावणार नाही आहे, मी तिला गूळ टाकणार आहे. आणि येस, दॅट्स रेडी. मग आपण ते बेबीला देऊ शकतो. आज खूप दिवसाने मला टेम्प्ट होत होतं की भगत ताराचंद ह्यांचं जे मील्स असतात ते खाण्याची माझी खूप इच्छा होती. आणि म्हणून मी रचनाला फक्त एक फरमाईश केली आणि ती तुम्हाला माहिती आहे, एक तिला फक्त एक फरमाईश करा आणि तुमच्या समोर सगळं रेडी असतं, सगळं. मला कंटाळा नाही येत कोणत्या गोष्टीचा, पण फक्त प्रॉब्लेम असतो की ती रेसिपी आपल्याला माहित नसते. आणि पण खूप सोपं झालेलं आहे बिकॉज आपल्याला युट्यूबवर सगळं काही मिळतं, पण युट्यूबवर तीच रेसिपी असते की नाही माहित नाही. सो जसं मी आधी सुद्धा बोलले, तर हे टेस्ट केल्यावरच मला कळेल की ती तशी झाली आहे की नाही. आय जस्ट ट्राईड. तर आम्हाला तिघांना खूप आवडतं भगत ताराचंद यांचे मील्स. राईट, दाल तडका नाही आवडत, हे ह्यांना आवडतं फक्त. आय थिंक सो इट इज दाल फ्राय और दाल तडका, काय नाही. तर आईला पण खूप आवडतं, मला, रचनाला. मेन त्याचे जे पोटॅटोज आहेत आणि बटाट्याची जी भाजी आहे, काय म्हणतात त्याला, आलू फ्राय. सॉरी, आलू फ्राय जे आहे ते रचनाला खूप आवडतं. आणि येस, आज आम्ही स्पेशली फॉर लंच शी हॅज प्रिपेअर्ड एव्हरीथिंग आणि आम्ही एन्जॉय करणार आहोत. सो जसं बघू शकताय माझी कण्हेरी रेडी आहे, तरी सुद्धा ती थोडीशी जाडच झाली आहे, कारण थंड होईपर्यंत ती थोडीशी घट्ट होतेच. आय जस्ट होप ती आवडेल नायसाला. आणि मी तिचं एक प्रॉपर इथे चार्ट बनवून ठेवले की कधी तिला काय द्यायचं आहे, कोणत्या डेला काय. ॲज ऑफ नाव तर पूर्ण वीक आपण सेमच देणार आहोत फूड, ॲज इन टू हे फूड आयटम इंट्रोड्यूस. मी थर्सडेला स्टार्ट केलेलं, तिचं थर्सडेला म्हणजे वेनसडेला 6 मंथ कंप्लीट झालेलं आहे. सो म्हणून मी ते दिलं आहे की थर्सडेपासून तिचं टाईमटेबल चेंज होतं आहे. सो सकाळी कण्हेरी आणि संध्याकाळी आजपासून आम्ही तिला बीटरूटचं ज्यूस देणार आहोत, कारण माझ्याकडे बीट अवेलेबल आहे आत्ता, म्हणून मी बीटरूटचं ज्यूस देणार. सो असं मी ते बनवलं आहे. आणि मला सांबार मसाला पाहिजे, प्लीज घेऊन घे. आणि आता मी यांना ती रेसिपी दाखवणार आहे, ज्याला आम्ही म्हणतो केळ्याचे उंबर, जे मी ऑफकोर्स फर्स्ट टाइम बनवणार आहे. आपल्याला केळं कापून घ्यायचं आहे. तुम्ही केळं असं प्रॉपर गोल कट करून सुद्धा घेऊ शकतात आणि एक प्रॉपर भजीसारखं पण टाकू शकतात. सो जसं मी तुम्हाला बोलली, मी जी केळी आणलेली ती पूर्णपणे आता खराब होण्याच्या ह्याच्यावर आहेत, म्हणून मी त्याचं असं स्मॅश करून घेतलं आहे. इकडे पाण्यामध्ये गूळ काय बोलू शकतो, मेल्ट करून, नॉट एक्झॅक्टली मेल्ट पण गूळ टाकून ठेवलेलं, मग ते सगळं गुळाचं पाणी झालेलं आहे ते गूळ पाणी. त्यात आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ. मी सुद्धा फर्स्ट टाइम करते, मी आईला विचारलंय, आय डोंट नो, मी कधी बघितलं पण नाही. एकदा बघितलंय, वहिनींनी केलेलं, म्हणजे माझ्या जावेनी गणपतीत, पण मला काय ते एवढं एक्झॅक्टली आठवत नाही आहे.
की ते कसं बनतं. थोडेसे तुमचे हात खूप मेसी होणार आहेत ह्यात, चिकट चिकट. थोडंसं घट्टच करायचं आहे आपल्याला, म्हणून त्यानुसार आपल्याला गव्हाचं पीठ त्यात ॲड करायचं आहे आणि मग नंतर 1 चमचा तांदळाचं पीठ. आणि गूळ काय मी जास्त नाही घेतलंय, थोडंच घेतलंय, कारण जसं तुम्हाला माहिती आहे केळी सुद्धा गोड असतात. आय गेस इट्स रेडी आय गेस. आणि तांदळाचं पीठ. जसं मी बोली खूप मेसी होतं हात, हे बघा स्टिकी स्टिकी झालंय. मला ना आवडत स्टिकी स्टिकी गोष्ट. आणि ह्यात मी आता केळं टाकतेय. हे नक्की ट्राय करा ज्यांनी अजूनपर्यंत कधीच खाल्लं नसेल. हे खूप यम लागतं, खूपच यम्मी लागतं. आम्हाला सगळ्यांना आवडतं हे. आणि मग आपल्याला जसं आपण भजी तळतो, तेल गरम करायचं आहे कढईमध्ये, जसं आपण भजी तळतो तसं हे तळून घ्यायचं आहे. अँड इट्स रेडी. ट्राय करा आणि बघा आवडतंय की नाही तुम्हाला. आता मी हे नंतर तळेल कारण नायसाचं उठण्याचा टाइम झाले. सो बघूया आता ती खाते की नाही, दाखवतेच मी तुम्हाला. आणि जसं तुम्ही बघता नायसाचं फूड रेडी आहे. आय नो ती उठलीच असेल. अँड शी इज अवेक. नायसा, मी बोलली ना ती टाइम टू टाइम उठते. तुम्हाला खोटं वाटेल पण मी तिला बिलकुल सुद्धा उठवलं नाही आहे. मी जस्ट आता किचनमधून आली आहे आणि माझी बेबी उठली आहे. तिचं प्रोटेक्शन बघा, कारण ती खूप लोळायला लागली आहे आता. ती स्वतः उठून हे बघा अशी उलटी होण्याचा फुल प्रयत्न करते आणि मला खरंच भीती वाटते. ऑफकोर्स ती क्रॉल नाही करत आहे, बट जस्ट सी ती काय करते. हे बघ ना, उठली पण ती. आणि येस, जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही लास्ट टाइम तिचे प्रिंट घेत होतो फूट आणि घेतलेले. सो आम्ही अजून एक ट्रायल केलेला आहे. मी ह्याचं पण तुम्हाला दाखवेलच. आय जस्ट होप हे आता नीट आलं असेल. एनिवेज नाव इट्स टाइम. व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून. बाबांची कढीचा आता लंच ब्रेक. इट्स लंच टाइम. उठा उठा उठा. जस्ट लुक ॲट हर गाईज. बघा काय चाललंय बघा तिचं. नायसा, व्हॉट आर यू डुईंग? वेअर डू यू वॉन्ट टू गो? तिबो कुठे चालली है ना? बाबा कुठे आहे? नायसाचे बाबा कुठे आहे? कुठे आहेत नायसाचे बाबा? अरे वाह, अरे वाह. ओ, ही बघा आमची परी. गुड आफ्टरनून. अरे वाह. बाबा कुठे नायसाचे? बाबा पण आले. बाबा अरे वाह, ही पोरगी किती डॅम्बिश आहे. एक नंबरची डॅम्बिश. एक डॅम्बिश. नायसा. नायसाला आपण प्रेयर्स पण शिकवणार आहे. Yes. बिफोर मी जाय नो. Still small. ते जे सेशन आहे ना जे मी अटेंड करते तिथे ते लोक शिकवतात. तर आजपासून आपण स्टार्ट करत आहोत. ओके, बाबा बोलणार Yes. बिकॉज इव्हन आय डोंट नो प्रॉपरली. सो आजपासून आम्ही तिला इंट्रोड्यूस करत आहोत मील प्रेयर. ॲक्च्युली इट्स अ युनिव्हर्सल प्रेयर. मी जिथे हॉस्टेलला होतो पुण्याला, आम्ही तिथे बिफोर मील्स फॉलो करायचो. सो तुम्हाला वाटत असेल की एवढ्या लवकर तिला का प्रेयर्स आणि हे इंट्रोड्यूस करत आहोत. बट आय गेस मी जेव्हा 2.5 इयर्सचा होतो तेव्हा मी बोर्डिंग स्कूलमध्ये जस्ट मला 2.5 का 3 इयर्स आय डोंट नो, तेव्हा मी बोर्डिंग स्कूलमध्ये जस्ट जॉईन केलेलं. तर आम्हाला तेव्हापासून सगळे प्रेयर्स शिकवले जातात. सो म्हणून आजपासून आम्ही डिसाईड केलं आहे. ज्यांना माहिती नसेल, सनी सिन्स चाइल्डहूड म्हणजे त्याचं नर्सरी
म्हणजे प्ले ग्रुपच तुम्ही म्हणा तेव्हापासून ही इज बीन इन हॉस्टेल. Boarding तो school, आणि yeah. त्याची बहीण म्हणजे माझी नणंद, त्यात ते दोघं सुद्धा हॉस्टेलमध्ये होते. त्याने त्यांचं पूर्ण आयुष्य तुम्ही बोलू शकता हॉस्टेलमध्ये बोलू झालेलं आहे. शकतात. ऑलमोस्ट मी आयुष्यातले 18 वर्ष तरी हॉस्टेलमध्ये घातले आहेत. मला हा. बिलीव्ह नसेल हो. आमचं दोघांचं फक्त कॉलेज सेम Same. आहे, कारण 11th-12th तो इकडे आलेला तेव्हा पुण्या- त्याने ते अटेंड आणि केलेलं. म्हणजे त्याने इथे ते शिक्षण घेतलंय आणि नंतर MBBS साठी सुद्धा तो बाहेर गेला. Yes, तिथे सो पण मी तिथे hostel तर ला- आमचं कॉमन फॅक्टर आहे. आमच्या दोघांचं ज्युनियर कॉलेज इज सेम, राईट? ज्युनियर कॉलेज. ऑफकोर्स आम्ही तेव्हा भेटलो नव्हतं, कारण आमच्यामध्ये फरक आहे, 4 इयर्सचा डिफरन्स आहे. तो जेव्हा तो 11th मध्ये होता, ऑफकोर्स मी तेव्हा 7th स्टँडर्डमध्ये असेलच, है ना? पण मी तिला कधी बघितलं पण नाही. त्यांना माहिती आहे ते. खूप लोकांनी आम्हाला विचारलं पण आहे की तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. सो तुम्हाला सनीचं तर इंट्रोडक्शन मिळालं आहे. सनीचं तुम्हाला ऑलमोस्ट आता लाईफ कळली की तो हॉस्टेलमध्ये होता आणि त्याने MBBS केलं. तो डॉक्टर आहे, पिडियाट्रिशियन आहे. माझ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मीच खूप कन्फ्युज्ड आहे त्या बाबतीत. काय नाही, मी ॲक्च्युली CA परस्यू करत होती. प्रॉपर 12th स्टँडर्ड दिलं, त्याच्यानंतर मी एंट्रन्स दिली CAची. मी क्लिअर झाली फर्स्ट अटेम्प्टमध्येच आणि मग नंतर माझी आर्टिकलशिप चालू झाली. ज्यांना CAचं प्रॉपर कोर्स माहिती असेल ऑफकोर्स ते लोकांना समजेल की मी काय बोलते. सो त्यानंतर आर्टिकलशिप म्हणजे 3 इयर्स आपल्याला वी हॅव टू वर्क अंडर CA. आपल्याला एका CA ऑफिसमध्ये काम करायला लागतं. मी 3 इयर्स तिथे केलं काम ॲज अन इंटर्न. मग त्याच्यानंतर लग्न झालं अँड येस मी परस्यू करत होती, अभ्यास करत होती. पण ॲज यू पीपल नो ते खूप डिफिकल्ट आहे. इट्स नॉट इझी आणि कदाचित ते माझ्यासाठी नव्हतं बनलं असं मला वाटतं. दिस इज अ थिंग विच इज मेड फॉर मी असं मला पर्सनली वाटतं. म्हणून मी ब्लॉगिंग स्टार्ट. रचना इज अ व्हेरी सोशल पर्सन. तिला बीइंग सोशल, आय मीन जसं तुम्हाला माहितीच social असेल life आम्ही तिला खूप खूप ह्याच्यात आवडते. बोललो आहोत. येस, तर तिला लग्नानंतर म्हणजे जसं मी तुम्हाला बोलले, मला असं तर 1.5 वर्ष तरी काम केलं. मी प्रॉपर ऑफिसला जायची आणि मग नंतर एक पॉईंट आलं, खूप सॅच्युरेशन पॉईंट असून आपलं खूप फ्रस्ट्रेशन होतो. तो एकदम हे झालेलं. मग मी बोलली नको, मला हे नाही करायचं आहे. आणि त्याने पण मला कधी फोर्स नाही केलं, आईंनी पण मला फोर्स नाही करत. कारण युजली असतं ना, लग्नाच्या वेळेस सगळे लोक पहिले विचारतात, अरे नवरा डॉक्टर आहे, मग बायको काय करते, म्हणजे नवरी काय करते, काय आहे तिचं एज्युकेशन. सो सगळ्यांना माहीत होतं की मी CA परस्यू करते. पण कधीच मला ह्या लोकांनी फोर्स नाही केलं, अरे तू त्यावेळेस बोललेली की तू CA करते आणि तू आता काहीच करत नाहीये, असं मला कधी नाही बोलले. तुला जे हवं ते तू करू शकते. इट्स जस्ट एक आई नेहमी म्हणतात, लोकांनी म्हणजे कोणीही असो त्याने ना असं फुकट बसायला नाही पाहिजे, काही ना काहीतरी करायलाच पाहिजे. मग ते काहीही काम असो, स्वतःला इन्व्हॉल्व करायला पाहिजे. कारण आपली जी कला आहे तर हाच एक पॉईंट आहे, हाच एक तुम्ही बोलू शकता, हाच एक जीवन आहे जेव्हा आपण ते दाखवू शकतो. घरात बसून थोडी सगळं काही होणार आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, मी काही शांत बसणाऱ्यातली नाही आहे, मी काही ना काहीतरी करतेच. सो खूप लोकांनी मला जसं विचारलं आहे की तू जॉब नाही करत का, तू हे नाही करत. नाही मी करत, कारण जसं मी बोलली मी CA करत होती, मी सोडून दिलं. बट नाव आय एम हॅपी. मी जे करते त्यात मी ब्लॉग्स लिहिते, मी ब्लॉगिंग करते, नायसाला सांभाळते, सनीला सांभाळते. बिकॉज घर सांभाळणं सुद्धा मोठी गोष्ट असते. घर सांभाळणं छोटी गोष्ट नाही आहे. आता ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये ऑफकोर्स लोकांना कळलं असेल, जे लोक आधी म्हणत होते की हां तुम्ही काय करता, तुम्ही तर फक्त घरात बसतात. पण त्या लोकांना ॲक्च्युली यावेळेस कळलं असेल की बायका किती कामं करतात आणि किती नाही. इट्स नॉट इझी. बिंग अ हाऊसवाईफ इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट, कारण सगळं काही मॅनेज करायला लागतं. मग ते काही असो, आपल्या फॅमिली मेंबर्सचे टँट्रम्स पण आपल्याला फॉलो करायला, म्हणजे फॉलो नाही पण मॅनेज करायला लागतात, सांभाळायला लागतं, प्रत्येकाची मनं सांभाळायला लागतात आणि मग त्यानुसार आपल्याला आपलं जीवन जगायला लागतं. सो इट्स नॉट इझी बायकांसाठी खास करून. येस, हे आमचं छोटंसं इंट्रोडक्शन होतं. ज्यांना माहीत नव्हतं की आम्ही एक्झॅक्टली कोण आहोत, आम्ही काय आहोत, आमची बॅकग्राऊंड काय आहे.
सो दिस वॉज माय बॅकग्राऊंड. आणि येस, मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट केलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे आणि त्यानंतर साईड बाय साईड मी CA परस्यू करत होते, पण आता मी ते नाही करत आहे. मी तर पहिले पण ह्याला सांगितलेलं, जसं आपल्याला बेबी होईल ना, आय विल डू समथिंग. मी एक प्रॉपर 6-7 मंथ्सचा जे कोर्स असतो ते करेल आणि मी काहीतरी करून दाखवेल. मला असं नको की उद्या आपलं बेबी येईल आणि तू बोलेल की आई माझी काहीच करत नाही, बाबा छान करतात आणि आई इज नॉट डुईंग एनिथिंग. असं मला नव्हतं. तिच्यासाठी मला काहीतरी काय बोलू शकतो, इन्स्पिरेशन नाही पण एक एक्झाम्पल म्हणून की काहीतरी आय एम डुईंग समथिंग. अँड मला असं वाटतं उद्या ती जेव्हा मोठी होईल, ऑफकोर्स शी विल बी प्राऊड ऑफ मी, असं मला वाटतं. आय जस्ट होप. एनिवेज, खूप बोलणं झालं, बिचारीचा टाइम निघून जातोय. लेट्स स्टार्ट विथ द लेट्स सी नायसाला आवडतंय की नाही आज हे. आणि त्याच्या आधी ती प्रेयर म्हणणार आहे, युनिव्हर्सल प्रेयर. म्हणणार आहे. सो इट्स thank you for the world so sweet, thank you for the food we eat, thank you for the birds that sing, thank you God for everything. So खूप सिम्पल प्रेयर आहे आणि खूप ॲक्च्युली इफेक्टिव्ह आहे ही प्रेयर. नॉट नेसेसरी की तुम्ही ही इंग्लिशमध्येच बोलली जायला पाहिजे, पण जसं आम्ही इंग्लिश मिडियममधलं होतं, आम्हाला मोस्ट ऑफ द राईम्स बोला, पोएम्स बोला, प्रेयर्स बोला इंग्लिशमध्येच येतात. सो तुम्ही ते आपण मराठीत बोलतो ते सुद्धा बोलू शकतो. ते आई असताना आई बोलते. हा हा, मराठी तुला ते जास्त मला असं वाटतं इम्पॅक्ट पडतं. ते खूप छान आहे मराठी, मला पण येत नाही पण मी शिकेल, नायसासाठी नक्की शिकेल. बाळ आपल्याला काय काय शिकून जातो ना, तुम्हाला म्हणजे कळणार सुद्धा नाही. लेट्स सी, आज आपण तिला सेकंड वीक चालू झालंय तिचं 6 months कंप्लीट झाल्यानंतर. सो लेट्स सी, आज तिचं 3rd फूड आयटम आपण इंट्रोड्यूस करत आहोत आणि होप तिला ते आवडेल. तर बघूया. नायसा आली माझी बेबी. काय नायसा काय करते? ओ, नायसा इज हंग्री. बघा आमची महाराणी किती मस्त बसलीये. आता हळूहळू ना ती अशी सरकत जाते जर तिला नसेल पाहिजे तर. अरे पण इट्स वा, ओके, किड्स असेच असतात. अरे वा, बाबांची परी बघा किती मस्ती करते. अरे वा, नायसा खूपच गॅप आहे. नाही, इट्स ओके, मी वागेल ना, मी देते ती. नायसा 1 2 3. अरे तुम्ही तिचे एक्सप्रेशन्स बघू शकतात. शी इज स्टिल कन्फ्युज्ड. 2 3. गुड गर्ल. अरे वा, आवडलं मला. कशी आहे टेस्ट नायसा? What does sparrow do? Chew, chew, chew. Chew, chew. ना? What does crow do? Cow, cow. Twinkle, twinkle. हे बघ, हे बघ. ऐसा, हे बघ वरती. वाजत नाही रे. हा. The twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. Twinkle. So जसं तुम्ही बघू शकतात, हे आहेत उंबर, जे मी ते केळ्याचे केलेले. नक्की ट्राय करा तुम्ही. हे आहे ते आलू फ्राय, जे दाल फ्राय, जिरा राईस, मँगो अँड चपाती. सो आता लेट्स सी की सनीला आवडते की नाही, सनी भगत ताराचंदमध्ये पोचलाय की नाही. ट्राय कर. तो कसा आहे? एकदम ऑसम आणि एकदम भगत ताराचंद फील. काय पण खरं बोलतोय. खरंच. थँक्यू सो मच. Raisa, good evening. Good evening, Raisa. Good evening. सो सकाळी मी जे नायसाला दिलेलं ते चांगलंपणे तिला पचलेलं आहे. अजूनपर्यंत तरी काही त्रास झालेला नाही आहे. आणि आता मी संध्याकाळी तिला, जसं मी बोललेली, माझ्या चार्टमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मी बीटरूटचं ज्यूस तिथे लिहिलं आहे.
सो मी बीटरूटचं ज्यूस बनवलं आहे. सो त्याचं प्रोसिजर असं आहे की आपल्याला बीटरूट घ्यायचं आहे, त्याला प्रॉपरली धुवून घ्या तुम्ही आणि मग त्याचं साल काढून घ्या आणि मग ते कुकरमध्ये टाकून शिजवून घ्या, प्रॉपरली शिजवून घ्या आणि त्यानंतर ते बीटरूट काढून तुम्ही मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्या. त्याच्यासाठी काही एक्स्ट्रा पाणी नका टाकू, जे कुकरमध्ये आपण ऑलरेडी टाकलेलं पाणी तेच पाणी यूज करा. बिकॉज शिजवताना त्यातलं मोस्ट ऑफ द इन्ग्रेडियंट्स नाही सॉरी न्यूट्रियंट्स त्यात पाण्यामध्ये असतं. सो तेच पाणी तुम्ही यूज करा आणि त्यानंतर हे सगळं काही गाळून घ्या अँड देन युअर बीटरूट ज्यूस इज रेडी. सो थोडंसं मीठ पण टाका, एकदम किंचित, जास्त नका टाकू, म्हणजे काय गरज पण नाही आहे नाही टाकलं तरी, पण स्टील मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, 1 दाणा 2 दाणा असं समजून घेतलं. आणि लेट्स सी आता नायसा पिती की नाही. नायसा नायसाच्या तोंडातनं पाणी पडतंय, लाळ येते नायसाच्या तोंडातनं. आम्ही आता बीटरूटचे ज्यूस पिणार. फर्स्ट वी विल वेअर आवर ॲप्रन. ॲप्रन. नाईस, इट्स अ फूड है ना. फूड मी हे थोडंसं टेस्ट करून बघितलं, मला तरी खूप आवडलंय. आय होप हे हिला पण आवडेल. बिकॉज जसं तुम्हाला माहिती आहे बीटरूट थोडंसं स्वीट असतं म्हणून ते खरंच खूप छान लागतंय. जर तुमच्याकडे बीट नसेल तर इट्स ओके, तुम्ही कॅरेटचा ज्यूस करून पण देऊ शकता. बाकी मग आता ॲपलचं ज्यूस करू आणि ते तसंच सेम प्रोसिजर फॉलो करा. त्याला शिजवा पहिले आणि मग नंतर बाबू जसं मी बोलली मिक्सरमधलं काय 1 2 अगं बाई बिचारी ग. आणि जसं तुम्ही बघतायत आमची महाराणी रेडीच नाहीये घ्यायला, काय माहिती काय झालं. हो पण मी सोडणार नाही तिला, मी ऑफकोर्स ट्राय करेल थोड्या वेळाने. थोडीशी थांबते, फ्रस्ट्रेट झाली आहे ॲक्च्युली, खूप गरमी पण आहे ना त्याच्यामुळे पण कदाचित असेल. काय आला. पण प्लीज मेक शुअर जेव्हा पण तुम्ही बीटरूटचं ज्यूस द्याल ना काहीतरी प्रॉपर बेबीला, जसं माझ्याकडे आता हे ॲप्रन आहे, मी सगळ्यांकडेच असेल असं नाही आहे. सो तुम्ही काहीतरी असं डार्क कलरचं बेबीच्या गळ्याच्या इथे लावा, बिकॉज ते खूपच पडतं आहे. म्हणजे इन केस जर नाही बेबीला आवडलं तर. आणि मग ते तुम्हाला माहितीच आहे त्याचा कलर किती स्ट्रॉंग आहे, ते लगेच मग लागतंय. काय आलं काय. ABCDEFG HIJK LMNOP QRST UVW XYZ Sugar. नायसा